इंजिन. शहरात मुख्य रस्त्यावर एक गॅरेज होतं. त्या गॅरेजचा मालक खूप मेहनती होता. तो ग्राहकांशी खूप आपुलकीने वागायचा. त्याने आपल्या मेहनत व इमानदारीने बरीच प्रचिती मिळवलेली होती. परंतु त्यात एक दुर्गुणही होता. तो नेहमी आपल्या कामाला खूप मोठं समजायचा व दुसऱ्यांच्या कामाला कमी समजायचा. एका सकाळी त्याच्या गॅरेजमध्ये रिपेअरसाठी एका नावाजलेल्या हार्ट सर्जनची गाडी आली. त्यात ते डॉक्टरही उपस्थित होते. याची माहिती त्या गॅरेज मालकाला मिळाली की एक नामवंत डॉक्टर आपल्या गॅरेजमध्ये आला आहे. तो तातडीने त्या गाडीजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलू लागला. बोलता बोलता ते डॉक्टरांशी बोलला, आपण एकसारखंच काम करतो. आपल्या कामात काहीच भिन्नता नाही. हे ऐकून डॉक्टर अचंबित झाला व म्हणाला, मी तुमचं बोलणं समजलं नाही. कृपा करून जरा समजवाल का? तो बोलू लागला, बघा, हे इंजिन गाडीचं हृदय आहे. मी नेहमी याला तपासतो की हे इंजिन व्यवस्थित चालू आहे की नाही. त्याला उघडतो, खराब झालेला पार्ट बदलतो, वॉल्व बसवतो, मग पुन्हा ते इंजिन जोडतो. अशा प्रकारे हृदय सुद्धा माणसाच्या शरीरातील इंजिन आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच काम करता, हो की नाही? यावर डॉक्टरने मान हलवली. गॅरेज मालकाने पुन्हा एकदा डॉक्टरांशी संवाद साधला. मला एक गोष्ट समजली की आपलं काम समान आहे. मग तुम्हाला माझ्यापेक्षा 10 पट जास्त पैसे का मिळतात? डॉक्टरांनी गॅरेज मालकाला हसत उत्तर दिले, तुम्ही जे काम करता ते काम एकदा चालू इंजिनवर करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. गॅरेज मालक निरुत्तर झाला व त्याला स्वतःची चूक समजली. बोध. ह्या गोष्टीतून आपणास असा बोध मिळतो की प्रत्येक कामाचं एक महत्त्व असतं. कोणतंच काम लहान किंवा मोठं नसते. म्हणून कोणत्याच कामाला तुच्छ समजू नये. आपलं काम पूर्ण इमानदारीत केलं पाहिजे.